कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती पोलादपूर तालुक्यातील पार्ले गावच्या हद्दीमध्ये महामार्गावर पडलेल्या खड्ड्याला केलेल्या मलमपट्टी उखडल्यामुळे वाहन आदळून जवळपास 2 वाहनांचं टायर फुटल्याची घटना घडलेली आहे। काही दिवसांपूर्वी मुंबईच्या दिशेने महामार्गावर पार्ले गावच्या हद्दीत मोठा खड्डा पडला होता व या ठिकाणी निकृष्टपणे मलमपट्टी करण्यात आली होती। तर मंगळवारी सायंकाळी खड्ड्यामध्ये टाकण्यात आलेला काँक्रीटचा मोठा भाग उखडल्यामुळे या ठिकाणी 2 वाहने आदळल्यामुळे 2 गाड्यांचा टायर फुटला आहे। सुदैवाने या ठिकाणी मोठा अपघात टळला आहे। या घटनेमुळे महामार्गाचे काम करणारे L&T कंपनी बाबत संताप व्यक्त केला जात आहे। रत्नागिरीवरून आता महाडला आम्ही जातोय, तर रस्त्यामध्ये तो एक म्हणजे असा स्लॅबचा म्हणजे रस्त्यावर काय पूर्ण वरती आला होता आणि अचानकमध्ये तो न दिसता पावसामुळे आमची गाडी त्याच्यावर चढून टायर पूर्ण फुटला, म्हणजे फाडा पूर्ण जागेवरच बसली गाडी। हे जेव्हा आहे की मग आपल्याला काय ॲक्सिडेंट वगैरे काय झाला नाही, नाहीतर मोठा डेंजर ते ॲक्सिडेंट। त्याच्यानंतर मग तुमच्या गाडीचा तसा झाला पाठोपाठ 1-2 मिनिटात। हे म्हणजे आता जर एखाद्या वेळेला खड्डा चालला असता, पण हे वर येऊन एकदम डेंजर होता। ते आम्हाला समजलं सुद्धा नाही की काय आहे ते म्हणून।